लावून घेतली. मी असं म्हणेन की तुम्ही सुद्धा खरं म्हणजे ती लावून घ्यायला हरकत नाहीये बरं का. आणि काही ठिकाणी ती उपयोगी पडते सुद्धा. तुम्हाला असं वाटेल, "अरे मी सामान्य माणूस आहे." सध्या तुम्ही ठीक आहे 55 वर्ष तुम्ही पत्रकार आहात. नुसतं अनिल दत्ते नाव वाचल्यानंतर सीएम असो, डेप्युटी सीएम असो, पोलीस कमिशनर असो, आयजी असो, निवडणूक अधिकारी असो, त्या अनिल दत्ते नाव वाचल्यानंतर म्हणणार काय बघ काय अनिल दत्तेकडून मेसेज आलाय, काय आलाय बघूया तरी. आम्ही आमच्या नावावर पाठवला समजा काहीतरी देशपांडे, पाटील, कुलकर्णी, कांबळे, गायकवाड काय पाठवला. कोण आहे? त्याच्यावर मी वेळ वाया घालवू असं करतील. मग नाही बघणार आमचं. असं नसतं पितं. असं नाही दरवेळेला होत. काही वेळेला मी तुम्हाला सांगतो, की एक अगदी खेड्यामधल्या सामान्य माणसाने तिथल्या तलाठ्याचं एक गोष्ट मला मेसेज केली आणि सांगितलं, की हा मेसेज फक्त तुम्ही पुढे पाठवा. आणि मी यांना पाठवलाय ऑलरेडी. ते पण त्यांनी यादी दिली होती. तुम्हाला माहितीये का, की दलित समाजातल्या तरुणांना आणि जुन्या जाणत्या लोकांना पण एक चांगली सवय आहे. सगळ्या दलित समाजातले लोक जेव्हा सरकारकडे काही तक्रार करतात, हे मी स्वतः पाहिलं. मी सगळ्या मंत्र्यांकडे, वेगवेगळ्या मंत्र्यांकडे काम करत असताना मी नेहमी पाहायचो, की दलित समाजातल्या माणसाचं अन्यायाचं पत्र असेल, तुम्ही आदर्श ठेवा, तुम्ही हे करा. तर ते पत्र मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पोलीस कमिशनर, कलेक्टर, नगर विकास खात्याचा जो कोणी मंत्री असेल तो किंवा ज्या खात्याचं काम असेल त्याचं, या सगळ्यांना पाठवून स्थानिक पातळीवर आमदार, खासदार यांना देखील त्याची कॉपी पाठवतात. अपेक्षा असते की कुठेतरी त्याचा दखल घेतली जाईल. आणि तुम्हाला मी सांगतो फॉर युअर इन्फॉर्मेशन, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ते पत्र दिल्यानंतर त्याला पत्र येतं 4 ओळीचं, की संबंधित खात्याकडे पुढील कारवाईसाठी रवाना. हरकत नाही, सरकार दरबारी नोंद होते, कुठेतरी ते हालतं, कुठल्या तरी पातळीवर अचानक त्याची दखल घेतली जाते. तुम्ही पण हे करा. दलितच असायला पाहिजे असं नाही. दलितांची सवय मला भयंकर आवडते, की ते करतात. राष्ट्रपतीपासून स्थानिक नगरसेवकापर्यंत सगळ्यांना पत्राची कॉपी पाठवतात झेरॉक्स करून. तुम्ही पण करा. कुठलीही पत्र सरकारी करताना तर त्याला एकट्याला नका पाठवू. थेट राष्ट्रपतींपासून सगळ्यांना पाठवा. अरे राष्ट्रपतींकडून पत्र खाली येतात, त्यांच्याकडे यंत्रणा सेट आहे. आपोआप ते असं छापील याच्यावर फक्त तुमचे पत्र असं छापलेलंच असतं. अमुक दिनांक, तमुक क्रमांक, विषय तमुक तो पाठवले पुढे आणि येतात. आणि मी अनेक वेळा पाहिलेलं आहे, की वरतून आलेल्या पत्रांची दखल घ्यायचा त्यावर राष्ट्रपतीकडून आलाय, राज्यपालांकडून आलाय, मुख्यमंत्र्यांकडून आलाय, संबंधित मंत्र्यांकडून आलाय, याची दखल घ्यावी. दखल घेतली जाते. हे करा, तो विषय वेगळा. आजचा विषय माझा भलताच आहे आणि मी भलतीकडेच वाहवत गेलो, पण ती माझी सवय आहे, त्यामुळे काही मला इलाज नाही. तर मी सकाळी मेसेज पाठवतो. एक कुठला तरी त्या दिवशी माझ्या चिंतेचा किंवा चिंतनाचा विषय असेल तर पाठवतो. आणि अशाच वेळेला पाठवतो, असाच पाठवतो, की त्याची दखल घेण्यासारखं असतं. म्हणजे मला असं वाटतं, की हा मेसेज जो आहे माझा तो फडणवीसांनी वाचला पाहिजे, त्याची दखल घेऊन काहीतरी केलं पाहिजे. शिंदे साहेबांनी हा वाचला पाहिजे. आणि मला जर असं वाटलं, की हा वाचायला त्यांना वेळ मिळेल की नाही, तर त्यांचा एखादा आपला मित्र असतो, त्याला सांगतो, मी साहेबांना आज मेसेज पाठवलाय बरं का, जर साहेब बघतील असं. ते पण करतो, व्हॉट एव्हर इट इज. तर आज सगळ्यांनी मी मेसेज पाठवलाय. देवेंद्रजींना पाठवलाय, तुमच्या शिंदे साहेबांना पाठवलाय, महाराष्ट्राचे आयुक्त जे आहेत, याचे आपले चुनाव आयोग ज्याला आपण म्हणतो, निवडणूक आयोग, त्याचे जे अशोक वाघमारे आहेत त्यांनाही पाठवलाय. तर तो एक सिन्सिअर माणूस आहे, अत्यंत सिन्सिअर, मॅन ऑफ प्रिन्सिपल, मॅन ऑफ गट्स असे ते आहेत. नाही ते कारवाई करू शकतात, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. त्यांचं खूप माहिती आहे, त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. पण ही वेळ नाही, एकदा निवडणुका होऊ देऊया, त्यानंतर बोलू आपण त्यांच्याबद्दल. इज अ डिफरंट काइंड ऑफ पर्सन, यू हॅव नॉट अंडरस्टूड. उगाच ते निवडणूक आयोग आहे म्हणून त्यांच्यावर शिव्या घालत बसतात, ते काय खरं नाही. खरी गोष्ट अशी आहे. तर कसं झालंय, की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, निवडणूक आयुक्त, पोलीस कमिशनर मुंबईची, आपल्या आईजी आता दाते साहेब आलेत, सदानंद दाते, या सगळ्यांनी दखल घ्यावी. आणि त्यांनी दखल घेण्याकरता मी याविषयी काही लोकांची निवेदनं जी आहेत ती पण माझ्याकडे आलेली आहेत या संदर्भात. मी जागा झालो कसा, हा काय मला लगेच भेडसावून किंवा गमत अशी झाली, की पहिल्यांदा जेव्हा बातमी आली, की मनसे आणि उभाठाणी मुंबईमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर बोगस मतदान, दुबार मतदान रोखण्याकरता भगवे गार्ड्स, बाउन्सर्सच्या आकाराचे प्रकाराचे ठेवणार आहे. आणि त्यांना असा आदेश आहे, की बोगस मतदार सापडला तर त्याला आता असं म्हणजे काय ते तुम्ही समजा, मारा, ठोका, फटके द्या, चिरा, कापा, काही होऊ शकतं. ते आता त्या बाउन्सरच्या मूडवर आणि याच्यावर आहे. जखमी करा, घायाळ करा, रक्तबंबाळ करा, अर्धवेला करा. आता काय शिवसेनेचा आदेश आहे, काय होऊ शकतं त्याच्यातून, पण त्यातलं काहीतरी करा असा आदेश आहे. आणि भगवे गार्ड म्हटलं, ह्याच्यामुळे दुबार मतदान, बोगस मतदानवाल्यांची फाटेल यार, येणारच नाहीत. पण माझ्या हे नाही लक्षात आलं, की असे भगवे गार्ड जर उभे असतील तर त्याच्यामुळे जेन्युइनली जो मतदार आहे तो, किंवा जो दुबार आहे पण निवडणूक आयोगाने एक सवलत ठेवली, की तुम्ही येऊन निवेदन द्यायचं, की मी फक्त अर्ज असतो तुमचा, एक काहीतरी फॉर्म आहे त्यांचा, की मी फक्त इथेच करणार आहे. माझं नाव चुकून 2 ठिकाणी आलेलं असलं तरी मी इथे करणार आहे, पण 2 ठिकाणी आहे. तर तो त्या अर्थाने तो दुबार आहे, पण मतदान एकाच ठिकाणी करणार, शाई लावणार, ती शाई दिसणार. हो बाय दी वे, हे आता हे रंगीत आहे, सगळं मी काढणार आहे, कारण उद्या मतदान केल्यावर त्याला लावायला शाई इथे पाहिजे. तो विषय वेगळा. तो सिरियसली सांगतो तुम्हाला, की
भगवे गार्ड जे आहेत ते मारणार, बेदम मारणार, चेचणार, कुठल्याही अवयवावर घात करतात तसे ते करणार. आणि त्याच्यामुळे उत्तर भारतीय समाज घाबरला यार, जेन्युइन मतदार घाबरलेत. कदाचित भगवा गार्ड, मी आधी त्यांचं कौतुक करत होतो की वा हे रोखतायत वगैरे, पण आता जे काही रिपोर्ट येत आहेत, तक्रारी येत आहेत, लोकांचं भावना आहेत, उत्तर प्रदेशमधले म्हणजे उत्तर भारतातले, प्रदेशमधले नाही, लोक टरकलेले आहेत, घाबरलेले आहेत, त्यांची फाटलेली आहे की आपण तिथे गेलो आणि भगवे गार्ड तिथे बाउन्सर उभे असतील, तिथे आपल्याला चान्स काय देणार, ये तू दुबार आहे, यायचं नाही. कारण त्यांना माहितीये ना उत्तर भारतीय त्यांना मतदान करणार नाही. गुजराती समाजाचे ते वाट्याला फारसे जाणार नाहीत. एक तर तो सोफिस्टिकेटेड शेठ समाज आहे आणि त्यांचे लागेवान थेट मोदी शाह, त्यांना रोखलं तर जे बोंबाबोंब होईल, मीडिया पण त्यांच्या बाजूने जाईल आणि त्यांचा स्वतःचा स्ट्रॉंग होल्ड आहे. आणि एका गुजरातीला जरी आडून खाडकन मारली तरी त्याची परिषद मंत्रालयात उमटतील. त्यामुळे गुजरात्यांच्या नाही वाटेल जाणार. उत्तर भारतीय बिचारे फेरीवाले वगैरे असतात, गरीब असतात बहुसंख्य, तर त्यांना मतदानालाच येऊ देणार नाही. म्हणजे आपापच भाजपचा टक्का कमी होईल, शिंदेचा टक्का कमी होईल आणि निवडणुकीला पलटी लागेल यार. फक्त त्यांना हवे ते मराठी येऊ देतील, त्यात पण त्यांना जे वाटेल की हा मराठी शिंदेचा आहे त्याला पण ते धमकावू शकतील. काही करायचं नाहीये भगवेगारने. या इकडे, तू दुबार आहेस, तू बोगस आहेस, दाखव मला तुझं आधार कार्ड दाखव. अरे आधार कार्ड पाहण्याचा अधिकार पोलिसांना आहे, आधार कार्ड बघण्याचा अधिकार चुनाव आयोगाच्या अधिकाऱ्यांना आहे. आज 6 प्रतिनिधी बसलेत, त्यात उबाठाचा पण आहे, त्यात मनसेचा पण आहे. ते आतमध्ये आक्षेप घ्यायला बसलेत ना, भगवे कार्ड बाहेर कशाला पाहिजेत? आतमध्ये तुमचे भगवे कार्ड आहेत ना, बेगवा कपडा न घालता बसलेले, कारण ते अलाउड नसतं काहीतरी. ते सांगतील ना की तू कार्ड दाखव, दाखवताच असते, त्याचं नाव पुकारतात, त्याला वाटलं तर ते कार्ड त्या यादीमध्ये बघतात याचा चेहरा आहे का, बरं 2दा असेल त्याने काय ते फॉर्म दिलाय की नाही, त्याचं ते आधार आणलंय की नाही, किंवा काय जे पुरावा असतो ते आज 6 बसलेत. ते बोगस मतदान रोखण्याकरता तर बसलेत. भगवे गार्ड बाहेर काय करणार? आता लक्षात येतं की उत्तर भारतीयांना मतदानालाच येऊ देणार नाही, घाबरट गुजरात्यांना पण येऊ देणार नाही. असे मराठी जे असतील त्यांची फाटे जरा फुस केलं की, आणि जे शिंदेचे म्हणा किंवा यांचे आहेत, किंवा कसं आहे कुठल्या टेबलावर जाऊन लोक माझं मतदान कुठे आहे, खरं म्हणजे गरज नसते पण जातात दाखवायला की आम्ही तुमच्यावर मतदान करतोय. असं पण टेबल लावलेले असतात ना 100 मीटर अंतराच्या बाहेर. तिथे हा कुठल्या शिंदेच्या टेबलावर गेला होता का, म्हणजे ते शिव्या बोलतोय त्यांच्या, ते असं आहे का, ए तू बोगस आहेस, दाखव मला तुझं कार्ड दाखव. एक आधी कानाखाली काढायची, एकाच्या काढली की 10 पडतात, जेन्युइन पण पडून जातात. उद्या हाहाकार होणार आहे. बघू देवेंद्र काय करतात, पोलीस काय करतात, निवडणूक आयोग काय करतात, वाघमारे साहेब करतात. हे भगवे गार्ड म्हणजे उद्याच्या निवडणुकीचा निकाल बदलू शकतात, उत्तर भारतीयांना रोखू शकतात, गुजरात्यांना रोखू शकतात, घाबरट अशा मराठींना पण रोखू शकतात जे शिंदे आणि भाजपचे मतदार असतात. बघूया उद्या काय काय होतं. धन्यवाद.